देवळा तालुक्यातील विठेवाडी ते सावकी हा सुमारे 1.5 किलोमीटर अंतर असलेला रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या मार्गाचे रुंदीकरण होणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे। नाशिक जिल्ह्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षणाचे काम जिल्ह्यात सुरू झाले। या कामांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली। याला शिक्षकांच्या संघटनांनी विरोध केला। जे शिक्षकांची नियुक्ती केली त्यांना भारमुक्त करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार सकाळी 10 वाजता कॅन्सरमुक्त भारत या संकल्पनेअंतर्गत महिलांसाठी कॅन्सर तपासणी मोहीम राबवण्यात आली। यात गर्भाशय, मुख व स्तन कॅन्सर तपासणीसह जनजागृती करण्यात आली। तंबाखू सेवनामुळे ग्रामीण महिलांमध्ये वाढणारे तोंडाच्या कॅन्सरवर विशेष भर देत तंबाखू मुक्त गाव ही संकल्पना राबवण्यात आली। मनमाड येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा जेवियर विद्यालयात पार पडल्या। यात महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले। त्र्यंबकेश्वर येथे हर हर महादेव बम बम बोले असा जयघोष करीत तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेली। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासह भाविकांनी ब्रह्मगिरी फेरीचा आनंद घेतला। तब्बल 3 लाखाहून अधिक भाविकांनी त्र्यंबक नगरीत हजेरी लावली। श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मालेगाव शहरातील जांजेश्वर महादेव घाट, मडकी महादेव, सब्जेश्वर महादेव, संगमेश्वर आदी पुरातन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी महापूजा, महाआरती, अभिषेक करण्यात आले। मालेगाव येथील तालुका पोलिसांनी रविवारी दुपारी तालुक्यातील पाटणा फाटा येथे छापा टाकून 89,120 रुपयांच्या गांजांसह 3 ताब्यात घेतले। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित आयुर्वेद व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टी स्पेशालिटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह, हृदयरोग व मणके विकार तपासणी शिबिर झाले। सिन्नर तालुक्यात लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने तळ्यातील भैरवनाथ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आनंद मेळावा पार पडला। या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन वातावरण आनंदमय केले। दिंडोरी तालुक्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठ्या आदिवासी बहुल कोचरगाव जिल्हा परिषद गटात प्रत्येक गावपाड्यांवर विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। विविध वळण योजनांचे काम होत घाट माथ्यावरील समुद्राकडे वाहून जाणारे पाणी ओढवून ते पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवले, तर जोरण, अंबाड, वणी खुर्द येथील लघुपट बंधारे काम होत ओलिती खाली क्षेत्र वाढले, तर प्रामुख्याने काही रस्त्यांची कामे निधी अभावी रखडली आहेत। बोलठाण येथे भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या सातमाळा डोंगर रांगेतील पुरातन पिनाकेश्वर महादेव देवस्थानावर श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांनी जलाभिषेक व दर्शनासाठी मोठ्या उत्साहात हजेरी लावली। अंदाजे 3 लाखाहून अधिक भाविकांनी शिवचरणी नतमस्तक होत दर्शन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। सटाणा शहरातील श्री माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे श्रावण मास निमित्ताने श्री क्षेत्र सटाणा ते श्री क्षेत्र दोगेश्वर पर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते।